पागी अँड प्रवीण गोंड. बॉलिंग ट्रॅक वरती पांडुरंग सावर. आज भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती पांडुरंगजी सावर यांनी देखील आपल्या नावाची छाप सोडली. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. चला त्या ठिकाणी आपण पाहतोय फंस, स्पीड लीगचे फंस थोडेसे सुस्तावलेत. डीजे महेंद्र पवार, जयेंद्र वाघे सरांसाठी देखील गाणं होऊन जाऊ द्या 2-3. त्यांचा देखील डान्स पाहू आज आपण. मंदाबाई शिकलेली नव्हती त्यांचं फेवरेट सॉन्ग आहे आणि ते सॉन्ग आपण जरूर या ठिकाणी वाजवणार आहोत. कुठली मंदाबाई होती त्यांनाच माहिती. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. पहिला बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न तो झालाय सक्सेसफुल. वन बाउन्स न चेंडू सीमा रेषा बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार 4. खेळी कमवलं त्याने नाव, अहो धुवाधार करून खेळी कमवलं त्याने नाव. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, त्याची बॅटिंग लुकिंग लाईक वाव. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. उद्याच्या दिवसामध्ये पीर बाबा पापडीचा संघ म्हणजेच जयेंद्र वाघे सरांचा संघ देखील पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये अयष्टभुजा स्फोट लहूपाडा काटेकी टक्कर, त्याची चर्चा काहीतरी करतायत. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्प्याची लेन आणि यावेळेस मात्र बॅटची हलकी स्निक. काम तमाम, परतावं लागेल या ठिकाणी. मनीष पागी या खेळाडूला आउट. खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. रडू नको मला, अरे मी पाण्याला जाते, रडू नको मला, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. येताना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, सांगा देवी माझ्या भावाला, तू धन्यवाद युजर, थँक्यू सो मच. पॉइंटला मात्र स्लाइस करायचं होतं, बॉलला हलकीशी स्निक मात्र लागली गेली. काम तमाम, मनीषला मात्र परतावं लागलं. षटकातील पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. रवीला आपण पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग चौकार आला, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. 3 ओव्हरचा मॅच आहे. चांगल्या धावा मात्र धाव फलकावरती जमा कराव्या लागतील. अजून एक डॉट बॉल. काय जबरदस्त लेंथ मात्र या ठिकाणी वापरली गेली. किती इम्प्रेस केलंय, प्रभावित करणारी गोलंदाजी पांडुरंगची सावध. किती वय वर्ष 30च्या वर आहे, परंतु आज परंतु झेल आपण पाहिला तर मग ड्रॉप झाला. जीवनदान मिळाले गेले रवी या खेळाडूला. इथून मात्र चांगला बुद्धिबळाचा क्रिकेट मात्र खेळावं लागेल प्रवीण गोंड या खेळाडूला. जशास तसं क्रिकेट मात्र खेळावं लागेल. सॉफ्ट हँडने यावेळेस खेळले गेलेत. एक सिंगल मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुसले गेले 6च्या घरामध्ये. जवळजवळ षटकाची झाली या समाप्ती. धावफलक 1ने पुढे सरकला, पोहोचला गेला 6च्या घरामध्ये. अजून इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं योग्य. आता इथून मी तर म्हणेन 12 चेंडू मध्ये
25 ते 30 धावा ह्या बनवाव्या लागतील, कारण आता हे मैदान नाही राहिलंय रूपादेवी बॉयज उमराले करता. आता इथून हे कुरुक्षेत्र राहिले आणि हे कुरुक्षेत्राच्या लढाईमध्ये त्यांना जर पुढे जायचं असेल तर मग चांगला खेळ मात्र करावा लागणार आहे. परंतु नंबर 2चं षटक टाकण्याकरता सूरज लोकल मध्ये चेंडूच्या हाताने गॅप मध्ये ढकलले, एकदा वेगाने पूर्ण केले, झाले त्या ठिकाणी मिस्टेक आणि 2 धावा ह्या अधोरेखित केल्या जातील. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचले 8 आकड्यांवरती. थेंबे थेंबे तले साचे, एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावर मात्र संघर्ष करावा लागतो. शाळेमध्ये असताना होमवर्क, अगदी राजकारणाचा विचार केला तर मग एक मतदान आणि क्रिकेटच्या पटलामध्ये आपण पाहिलं तर मग ही एक धाव खूप काही महत्वाचे आहे. या सर्व काही गोष्टी आहेत ना, त्यांचा निश्चितच चांगला आढावा घ्यावा लागेल. इथून धावफलक पोहोचले गेले 10 आकड्यांवरती. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2. इथून धावफलक पाहिलं तर मग पोहोचले गेले 10 आकड्यांवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, डॉट बॉल. बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली आणि बॉल आपण पाहिला तर हलकासा आपण पाहिला तर थोडा अपकटर बॉल पाहायला मिळाला होता. त्यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. या ठिकाणी आमचे पाहुणे रजा घेत आहेत, आदरणीय सन्मान्य नरेशजी म्हात्रे साहेब आणि चंद्रकांतजी बागे साहेब. हे क्षणापूर्वी निश्चितच त्यांनी देखील एक महत्वाची भेट या सह्याद्री चषकाला दिली आहे. त्यानंतर संदीपजी गावड यांना देखील कोण विसरेल. आणि या तिघांच्या माध्यमातून मालिकावीराची जी सायकल आहे ना ती स्पॉन्सर केली गेली आहे. ऑन साइडला सुंदर फटका आहे, खेचून मारण्याचा प्रयत्न, 1 बाउन्सला चेंडूला फील्ड केलं जाईल, एक सिंगल धावसंख्येवरती रोखलं जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं गेलंय 12 या आकड्यांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण या षटकातील शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक. मोठा स्ट्रोक त्याची दरकार होती आणि तो फटका मात्र आलाय अगदी मोक्याच्या क्षणी आणि या षटकारांना आता मात्र धावफलक पोहोचलं गेलंय 18 या आकड्यांवरती. मग काय ए बोरीला मोर पिकलाई, बोरीला बघून मॅट पिकलाई, बोरीला मोर पिकलाई, बोरीला बघून मॅट पिकलाई, बोरीला मोर पिकलाई, बोरीला बघून मॅट पिकलाई, बोरीला मोर पिकलाई, बोरीला बघून मॅट पिकलाई. सोडू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून जपून मला एक बेटा, सोडू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून जपून मला एक बेटा. ए बोरीला मोर पिकलाई, बोरीला बघून मॅट पिकलाई, बोरीला मोर पिकलाई, बोरीला बघून मॅट पिकलाई, बोरीला मोर पिकलाई. सॉफ्ट हँडने मात्र एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केले. रवीला जे करायचं होतं ना ते त्यांनी केले, कारण इथून मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक वरती प्रवीण गोंडला मात्र राहायचं आहे आणि ते काम मात्र या ठिकाणी रवीने केले. इथून अजून काही मोठे फटके प्रवीणच्या बॅट मधनं आले तर निश्चितच चांगला धावफलक उभा केला जाईल. पुढील बॉल अखू टप्प्याची लेन पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, प्रवीणचा खेळ देखील समाप्त होतोय. आणखी एक फलंदाज बाद, आउट.
थेंब पाणी पड राणी ये नागराकड 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 थेंब पाणी बिजुगराणी जीव माझा तडफड थेंब पाणी बिजुगराणी जीव माझा तडफड ये थेंब पाणी पड राणी ये नागराकड थेंब पाणी पड राणी ये नागराकड थेंब पाणी पड राणी ये नागराकड थेंब पाणी पड राणी पॉइंटच्या दिशेने निश्चितच खेळण्याचा प्रयत्न आणि तो आला अंगलट. परतावा लागले प्रवीण गोंड या खेळाडूला. संतोष मशे मैदानाच्या आतमध्ये आलेत. इथून चांगला खेळ मात्र त्यांना देखील खेळावा लागेल. पुढील बॉल. ओहो बॅट क्लिप थोडीशी मात्र लवकर फिरली गेली. डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मंगेश कर्ण पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर मग दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळलेत. बुद्धीच्या कॅमेरामध्ये विचाराचे रोल टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्याशिवाय भविष्याचा देखील सुंदर फोटो येत नाहीये. आता मात्र माइंड मध्ये चांगला खेळ सुचवावा लागेल. इथून हा चेंडू आपण पाहिला तर मग ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा होता. वाईटच्या सरमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धाव फलक झालाय ते म्हणजे 20. अजूनही आपण पाहिला तर मग दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका सामन्यामध्ये वापसी करून देईल. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि इथून आपण पाहिलं तर मग तिसरी धाव पूर्ण केली जाईल का, परंतु नाही. 2 धावा येतात. 2 धावेने धावफलक आता मात्र पोहोचलं गेलंय 22 आकड्यांवरती. इथून मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. जवळजवळ 17 चेंडूंचा खेळ मात्र पूर्ण झालाय आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. काय घडेल या बॉल वरती. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग ही एक धाव पूर्ण केली जाईल. 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि लक्ष असणार आहे 24 धावांचं. म्हणजे 18 ची सरासरी आहे प्रति षटका मागे. सॉरी 8 ची सरासरी आहे. थोडीशी मिस्टेक झाली.
मंदाबाईचं सॉन्ग वाजवलं आणि लगेच महेंद्र यांना देखील कमेंट मात्र चालू झाल्या, परंतु मंदाबाईची आठवण आली आणि जयेंद्र सरांनी मात्र घरचा रस्ता पकडलाय. तेवीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, तिथून विजय करता 24 धावांचं लक्ष पूर्ण करायचं. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जगदीश करपडे अँड चंदर सावर हे दोन फलंदाज. पहिलं षटक टाकण्याकरिता प्रवीण गोंड. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला कधी घाबरू नका. काम साध्य होईपर्यंत अडचणींना बेधडक तोंड देणारे जीवनात यशस्वी होत आहेत. हिमतीने हारा, परंतु हिंमत हारू नका. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा आम्ही देतो. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, पॉइंटच्या दिशेने मात्र स्लाइस केलाय. 2 धावा या पहिल्या बॉल वरती निश्चितच पाहायला मिळतील. 2 मात्र सुरुवात झाली आहे. इथे प्रत्येक धाव मात्र थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कृपादेवी बॉईज उमराळे या संघाला. यशाचा मार्ग हा नेहमी कठीण असतो, परंतु त्या मार्गाने चालणाऱ्याची कथा ही इतिहास घडवते, हे देखील लक्षात असायला हवं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे रोहित त्या ठिकाणी, परंतु 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. सिंगल डबल वरती मात्र लक्ष केंद्रित केलं आहे. प्रवीणचा पुढील बॉल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओहो, पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे आणि त्याचा फायदा मात्र उचलला गेलाय. एक धाव थांबवणं ही खूप गरजेची आहे, परंतु होत आहेत वारंवार चुका आणि त्याचा फायदा उचलला जातोय. चांगला क्रिकेट सध्या तरी 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, जगदीश आणि चंदर. पुन्हा एकदा पॉइंटला ढकललंय. एवढेच मिळेल फक्त एक सिंगल. थकले जरी पंख तरी उडावं लागेल, इत्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी होईल तुझ्या सोबत मित्रा, पण संघर्षात तुला एकट्याला लढावं लागेल. इथून जबाबदारी आहे ना ती पूर्णपणे गोलंदाज प्रवीण वरती आहे. हे पहिलं षटक खूप निर्णायक आहे, कारण या षटकामध्ये जर कमी धाववरती रोखलं तर निश्चितच ओहो ब्लॉकॉल मध्ये चेडूच्या हातांनी, परंतु डाव्या एसटीच्या बाहेरील बॉल वाईट येतोय. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही इथून आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातील. प्रवीण षटकातील पुढचा चेंडू. हो हो, यावेळेस बेल्स मात्र डाऊन झालेत. धक्का क्रमांक पहिला. जय बजरंग स्फोट पालनापाडा या संघाला. आता कुणाचं नाव आला बाबूराव, आता आला बाबूराव. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव, आता आला बाबूराव. 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 धन्यवाद विजय, थँक्यू सो मच. विकेट डाऊन झाले. मंगेश जाबर आलेत मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढील बॉल. त्यावेळेस आपण पाहतोय रनअप मध्ये थोडेसे मात्र चुकले गेलेत.
संघर्ष हा गाडीच्या गेअर सारखा असतो मित्रांनो. कधी कुठे बदलायचा हे देखील ठाऊक असायला हवं. यावेळेस आपण पाहतोय चेंडू जातोय डिक्लरेशन झोन मध्ये. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावेने धावफलक पोहोचलंय 10 आकड्यांवरती. इथून अजून हे जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 14 धावा. 12 चेंडू 14 ची गरज. चला घाई करायची. 12 चेंडू 14 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. विचार करत राहाल तर निश्चितच खचून जाल. प्रयत्न केले तर यशस्वी व्हाल. अजून सुद्धा वेळ गेले नाहीये. 12 चेंडू 14. 10 धावा धाव फलकावरती लागल्या. 24 धावा बनवायचे. 24 बनवायचे. 10 धावा धाव फलकावरती लागल्यात. इथून अजूनही 12 चेंडू मध्ये 14 धावा ह्या करायच्या. चांगले प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मार्गावरती सज्ज झाला आकाश. पहिला बॉल ऑन स्ट्राइकला जगदीश. हो, पहिला बॉल आपण पाहिला तर मग डॉट आलाय. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना, तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागतो. इथून जर चांगले प्रयत्न केले तर नशीब देखील बदलायला वेळ लागणार नाहीये. पॉइंटला मात्र ढकलला. 1 धाव पूर्ण केली आहे. धाव फलक 1 ने पुढे सरकेल. पोचले गेले 11 आकड्यांवरती. संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजून एक मॅच होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ आणि त्यांच्या समवेत वाघोबा स्फोट ब्राह्मणगाव अशी लढत आपण पाहणार आहोत. पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही नक्कीच असली पाहिजे. आणि त्याचं ताजं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहतोय आकाश शनिवार हा आपल्याला दर्शवतोय. पुढील बॉल. अजून एक डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ आपण पाहिला तर मग 4 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी झालाय. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर मग 11 पाहायला मिळतात. फक्त 1 धाव आतापर्यंत आली आहे या 4 बॉल मध्ये. आतापर्यंत चांगली ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आकाश. सध्या तरी चांगली बॉलिंग त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज काम तमाम. मंगेशला मात्र परतावं लागतं या ठिकाणी. काय जबरदस्त गोलंदाजी. अगदी कमबॅक करणारा हे षटक पाहायला मिळालंय. इथून अजून सुद्धा एक चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धावसंख्या स्थिर आहे 11 आकड्यांवरती. जवळजवळ पण पाहिला तर मग या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. इथूनही अजून जिंकण्याकरता 7 बॉल आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. 7-13. धन्यवाद इथे. थँक्यू सो मच. ताट आहे कणा मोडेल पण वाकणार नाहीये. संकटांना एकटा तोंड देईल, परिस्थिती समोर झुकणार नाहीये. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आकाश कर्ण.
जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 चेंडू फेकलेत, 1 विकेट आणि फक्त 1 धाव ही खर्च केली आहे. इथून डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवानंद उर्फ देवा. 7 चेंडू 13 ची गरज, 12 मध्ये 14 ची गरज असताना मात्र चांगली बॉलिंग आकाशकडनं पाहायला मिळाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो आला अँगलट. इथून मात्र थोडेसे प्रयत्न आपण पाहिले ना तर अजून करावे लागतील. 6 बॉल 13 ची गरज. मॅच होता कुठे आणि आलाय कुठे. सुपर गोलंदाजी मिस्टर आकाश, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथून आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील जिंकण्याकरता. 13 धावांची आवश्यकता. डू और डाय ची कंडिशन, कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे. तिसरं षटक टाकण्याकरता महेश हावरे, मास्टर माइंड गोलंदाजी करावी लागेल. परंतु सध्या आपण पाहिलं तर मग इथून जगदीश चालणं खूप गरजेचं आहे. जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा टीम करता आता सर्व काही आहे, जिम्मेदारी ती जगदीशच्या खांद्यावरती राहिली आहे. सूरज, त्याच्यानंतर आपण पाहिला मंगेश, हे दोन चंदर आणि मंगेश मात्र बाद झालेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु रोखलं गेलंय. विश्वास दर्शवला यावेळेस स्वतःवरती देवानंद या खेळाडूने. नाव तर देवा आहे, देवासारखा धावून येईल का. 5 चेंडू 12 ची गरज. म्हटलं गेलं यशाचा मार्ग नेहमी कठीण असतो, परंतु या कठीण मार्गाने चालणाऱ्याची कथा ही नेहमी इतिहास घडवते. इथे इतिहास रचला जाईल का. 5 चेंडू 12 धावांची गरज. महेशचा पुढील बॉल. हो, चेंडूची सुंदर हाताळणी केली गेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये गेला. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धावी आली आहे. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पाहिलं तर मग पोचलं गेलंय 13 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 11. समीकरण थोडंसं मात्र कठीण होऊ लागलंय. मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवला, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, तो आला थोडा अंगलट. 12 मध्ये 14 बनवायच्या होत्या, परंतु आता सिच्युएशन थोडीशी गंभीर झाली आहे. 4 मध्ये 11. षटकातील पुढील बॉल. यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला आहे. प्रेशर मध्ये आहे गोलंदाज. आपण पाहिला तर मग महेश देखील. जगातील सर्वात सुंदर गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी, आणि ते एकदा घेतले ना की माणूस कधीच थकत नाहीये. हो, अजून एक सुंदर चेंडूची हाताळणी. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावा. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, आधी बदलणं गरजेचं आहे वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार. यावेळेस स्ट्रोक तर सुंदर आलाय, परंतु चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतील फक्त 2. इथून अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये. चेंडू शिल्लक असतील 2 आणि या 2 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 8. आणि आता मात्र कोण कोणाची लावणार आहे वाट, हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. गरमागरमीचा हा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की बराबर की लगी हुई है. दोन्ही संघ आपण पाहिला तर मग हार मानायला तयार नाहीयेत. इथून पुढील बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झाला महेश. अखू टप्प्याची लेंथ होती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा खूप महत्वाच्या आहे. 2 धावा घेतल्या जातील का. यास 2 धावा घेतल्यात. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती हा रिझल्ट मात्र पाहायला मिळेल.
एक चेंडू 6. आता मात्र काय घडेल काय बिघडेल. वो चाय भी क्या जिसमें चक्कर ना हो और वो मैच भी क्या उसमें बराबर की टक्कर ना हो. अगदी जबरदस्त ही टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूने आपण संघ पाहिला तर मग कृपादेवी बॉयज उमराले, दुसऱ्या बाजूने जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा. इथून मात्र एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 धावांची आवश्यकता. कोण राहणार या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत, पालनापाडा की मग उंबराले संघ. बेस्ट ऑफ लक. हो आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिला तर मग कृपादेवी बॉयज उंबराले संघ विजय झालाय. हार्डलक टीम जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा.